मनोज जरांगे यावेळेला माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊयात. मग मराठी कशी मिळून देते त्यांना? तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या, तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार. आम्ही काय करावं? पर्याय काय आमच्या पुढं सांगा, कुणीही सांगा. ह्यो पर्याय तेव्हा आम्ही करतो. काय चूक आहे समाजाची किंवा माझी? तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे. पर्याय काय? म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय आहे की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल. कारण एवढी वर्दळ सगळीच आंतरवलीत प्रचंड पहिलीच गर्दी असते. आंतरवाली हे आंदोलनाचं केंद्र आहे कायम, आणि ते कायम राहणार आहे. पाटील दरेकर असं म्हटले की काही लोक फडणवीस यांना संपवण्याची भाषा करत आहेत, पण यांच्या 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपू शकत नाहीत. इनडायरेक्टली ती तुमच्यावर दरेकरांनी टीका केली. त्याचं खरं आहे ना. त्याला काय काय मला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता सध्या. आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे. त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं. मग एक तर बरं का, हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना, हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही. कारण त्यांच्या मागं काम बी असू शकतं, त्यामुळे बघायला मिळत नसतं. हे एकाचं 2-3 बी सांगत असतं. आम्ही विरोधक नाही मानला, आम्ही 1000 बारे सांगितलं. तुम्ही आमचं आरक्षण द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. हे काय आहे हे जे फुकटात निवडून येणार आहेत काही वरची वर, हे त्यांना काहीतरी मिसगाईड करतात आणि यांनाच हेच जुळून द्यायनात. म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण. आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुतीला नाही दिल्यावर आम्ही काय करणार? हे जे मागच्या दारातून येतात ना, हे नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते. आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता. आम्ही ओळखलं त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आहे आता. त्यांना काय बोलावं आणि काय करावं काय सुचतच नाही आहे. कारण हे मराठ्यांची जी सुनामी उसळली ना, या लाटीत ना अशी होरगडू जाणार आहे ती. त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचणार. मुगम बोलतात कुंकड बी काही बी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.